आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. सर, आम्ही फॉरेस्ट ऑफिसरच्या मदतीने संपूर्ण पार्वतीपुरम जंगल पिंजून काढलेलं आहे, पण गंगा कुठेच नाही सापडली. मला असं वाटतंय की त्या पार्वतीपुरमच्या जंगलामध्ये नसतील, त्यांना दुसरीकडे शोधायला हवं. आमच्या शोध कार्यावर संशय घेऊन तुम्ही जंगलात परत तिथेच त्यांना शोधायला वेळ फुकट घालवतोय सर. सर, तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टिगेशनवरून बोलताय ना, पण माझं मन मला सांगताय की ती तिथेच कुठेतरी आहे. आपण अजून थोडं तिला शोधूया ना सर. आणि मला असं वाटतं ते सापडेल. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर आपण एकदा पुन्हा प्रयत्न करू, पण मला नाही वाटत काही होईल. मला विश्वास आहे सर. आपण जर पार्वतीपुरम मध्ये तिला शोधलं ना तर ती नक्की सापडेल. थांब जरा. ओ दादा, या फोटोमध्ये जी आहे तिला तुम्ही पाहिलं का कुठे? नाही पाहिलं सर. बरं ठीक आहे. ठीक आहे सर. यस सर. तो सायकलवाला येतो ना, त्याला विचारूया. एक मिनिट. सर, काय इकडे रे. झालं? आलो सर. बोला सर. त्याला फोटो दाखवा. तुम्ही यांना कुठे पाहिलं का हो? हा चेहरा बघितला काय? नाही हो सर, मी नाही पाहिलं कुठे. ठीक आहे, जा तू जा. ठीक आहे सर. चला सर. चला. आजी, बोल बाळा. या मुलीला तुम्ही कुठे पाहिलं का हो? नाग, हे मुलगी आजी, वनदेवीच्या मंदिरात कसं जायचं? तुला कशाला जायचंय? तिथे एक फार मोठा साप आहे. जो तिथे जातो तो परत कधीच येत नाही ग बाई. मला तुला जे सांगायचं होतं ते सांगितलं. पुढे तू बोल. हे पाहिलं होतं हिला. तुम्ही तिला पाहिलं का हो? खरंच पाहिलं? ती 2 दिवसांपूर्वी या जंगलात आली होती. वनदेवीचं मंदिर कुठे आहे विचारत होती, पण मग मीच तिला सांगितलं. पण या मुलीची चौकशी करताय तुम्ही, आहात तरी कोण? मी तिचा नवरा आहे. ती अजूनपर्यंत घरी नाही आली म्हणून आम्ही सगळे तिचा शोध घेतो. अजून नाही आली ती घरी? मी तेव्हाच तिला सांगितलं होतं खूप खतरनाक जागा आहे, जाऊ नकोस म्हणून. एवढं समजूनही माझं ऐकलं नाही पोरीने आणि गेली निघून ती. तिथे जो जातो तो परत कधीच बाहेर येत नाही. काय बोलताय तुम्ही आजी? नागाने काय केलं असेल तर मग? अहो, नागानेच केलंय. एक नाही, 2 नाग आहेत. अहो, त्या जंगलात नागफूल घेऊन जाताना आणि पूजा करताना मी स्वतः पाहिलंय त्यांना. या गावात पार्वती म्हणून कोणी होती का आजी? पार्वती तर होती, पण नक्की कोणती विचारताय? हे बघा,
ही तर आमची कुलस्वामिनी आहे. आमच्यावर उपचार करून आम्हा सगळ्यांचं संरक्षण करायची हीच पार्वती. मग या पार्वती आता कुठे आहेत? त्यांनी सगळ्या गावाचं रक्षण केलं, पण त्यांच्या नशिबात काय होतं कुणास ठाऊक. त्यांना आगाने अख्ख्या कुटुंबाला दंश करून मारलं. पार्वती मातेसोबत जे झालं ते या पोरी सोबत तर झालं नसेल ना. तुम्ही तिला इथे शोधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. ए बाळा, जरा हात लाव ना. पार्वतीच्या अख्ख्या कुटुंबाला नागाने दंश केला. बाबांनी नागाला सुद्धा वारुळात बंद करून ठेवलंय. बाबा पार्वती सोबत योग्य वागलीत की अयोग्य वागलीत काही कळत नाहीये मला. गंगाला सुद्धा त्या नागापासून काही धोका तर नसेल ना? त्या नागाने काही गंगाला केलं तर नसेल ना? सर, त्या आजींचं म्हणणं एवढं मनावर घेऊ नका. मी सांगतोय ना, माझ्यावर विश्वास ठेवा. आमचं फॉरेस्ट ऑफिसर सोबत बोलणं झालंय. वनदेवीच्या मंदिरात सहसा कोणी जात नाही, पण तिथे काहीच धोका नाही असं ते सांगत होते. तुमच्या बायकोला नागाने काही केलं नसेल. त्यांना शोधण्याचे आमचे अतोनात प्रयत्न आम्ही सुरूच ठेवू. काळजी करू नका. आम्ही चौकशी करून त्यांना शोधून काढू. हा तुम्हाला मी दिलेला शब्द आहे, लक्षात ठेवा. तुम्ही काही काळजी करू नका. चला गाडीत बसा. या 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 सर. दादा, कॉफी घे. असा हॉर्न कोण वाजवत असेल? त्या दिवशी रात्री सुद्धा असाच हॉर्न वाजत होता. तोच परत आलेला दिसतोय. कोण आलं असेल ग? अरे देवा. त्या दिवशी दादाने तुला हाकललं होतं ना, तरी पण आज इथे येऊन एवढा जोरात हॉर्न वाजवून त्रास का देतेस? देवी, यांना काही बोलू नकोस. त्या कधीही आपल्या महालात येऊ शकतात, अगदी हक्काने. या या. अरे बापरे. अरे रे. आज जायचं का? थांबा थांबा. मंजू, जा जाऊन आरतीचं ताट घेऊन. अगं, ऐकू येत नाही का? जा लवकर. जा जाऊन लवकर आरतीचं ताट घेऊन ये. ठीक आहे दादा. थांबा.
ती येतच असेल. चला या. हे काय ही बाई इथे परत आली आणि मामाच तिला आत घेऊन जातात. ही बाई एवढी महत्वाची कधीपासून झाली? शे, मला काय घडतंय काही कळतच नाही. हिने दादावर काहीतरी जादूटोना केलेला दिसतोय. आता अख्खं जग फिरून पुन्हा याच महालात येऊन मुक्काम ठोकलाय. कशासाठी आलीये शोधून काढते. या ना. बसा. कुणालाही काहीच कळणार नाही. या भ्रमात राहून आपण गंगाला मारून टाकलं असं तुला वाटलं, पण गंगाने तिच्या बुद्धीचा वापर करून स्वतःच्याच मृत्यूचा आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ बनवला. तो तू पाहिलासच ना. बरं झालं तो व्हिडिओ माझ्याच हाती लागला. ते हे बघ, हा मोबाईल मला दे. मी तुला पाहिजे तेवढे पैसे देईन. पैसे आणि मला? तुझ्यासारखी पैशासाठी मी लालची नाहीये. मी एक सात्विक साधनी आहे, सर्व पूर्ण योगिनी. मला जगातली सर्व शक्तिशाली साधनी व्हायचंय आणि मला जी शक्ती हवी आहे ती फक्त कालचक्र देऊ शकतो. मला ते कालचक्र दिलंस तरच मी तुला हा मोबाईल द्यायचा विचार करेन. नाही दिलंस तर त्या मोबाईल मधला व्हिडिओ पोलिसांकडे नेऊन देईन मी. जाऊन कालचक्र घेऊन ये. मुकाट्याने जा आणि कालचक्र आण. हे जेव्हा तू घरी यायचं बोलली होतीस तेव्हाच माझ्या मनात आलं की तुला मारून टाकलं पाहिजे, तुला ठार केलं पाहिजे. कालचक्राबद्दल गंगाला कळलं आणि जेव्हा ती माझ्या मुलाला सांगायला जाणार होती तेव्हा तिच्यासोबत काय घडलं हे पाहिलंच ना. तुझ्यावर तर मी जरा सुद्धा दयामाया दाखवणार नाही. तू तर माझ्या नात्यातली देखील नाहीये. कालचक्र मिळवण्याचा विचार तर सोडूनच दे. आता तू स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न कर. तुला जर का तुझ्या जीवाची पर्वा असेल तर तो मोबाईल मला दे. मोबाईल देतेस का मी गोळी झाडू? गोळी मारणार? मार गोळी.
स्वतःच्या हाताने स्वतःलाच गोळी घाल. स्वतःच्या हाताने स्वतःलाच गोळी घाल. मला मारायला तुला शस्त्रांची गरज लागते, पण तुला मारायला माझे डोळेच पुरेसे आहेत. तू कसा आहेस हे माहित असताना सुद्धा मी इथे आली म्हणजे मी कशी असेन याचा अंदाज लाव. माझ्याशी स्पर्धा करायला गेलास तर तू कधीच जिंकणार नाहीस. विषय वाढवू नकोस, कालचक्र आणून दे. ठीक आहे, तुझ्याकडनं जे कालचक्र हरवलं होतं ते मी तुला परत करेन, पण प्लीज आधी मला तो मोबाईल दे. एवढ्या लांब मी एकच कालचक्र घेऊन जायला आलेली नाहीये. मला 3ही कालचक्र घेऊन जायची. जर तू मला कालचक्र दिले नाहीस ना तर तुला तुरुंगात धाडेन, लक्षात ठेव. काय रे, कसला विचार करतोयस? याचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. मला माझ्या पार्टनर्सना याबद्दल विचारावं लागेल. तोवर तू जरा धीर धर. तुला 2 दिवसांचा वेळ देते मी. त्याआधी 3ही कालचक्र माझ्या हातात यायला हवीत, नाहीतर मी शांत बसणार नाही. मग नंतर तुझंच नुकसान होईल. ए, इकडे ये. जाग, तुला बोलवते. मी नाही, मी तिला बोलवत नाहीये, तुलाच बोलवते. ये. या तुला बोलवतायत ना, मग लवकर ये. अगं ये ना. तुम्ही इथेच थांबा. तू ये ग. दादा, कसला विचार करतेस? एवढा इन्सल्ट करून मला इथून हाकलवलंस, तरी मी एवढ्या मानाने परत कशी आली? मी आहे भैरवी. अशी बघत काय उभी आहेस? गाडीचं दार उघडता येत नाही तुला? अगं गाडीचं दार उघड, उघड लवकर. दादा, हे सगळं काय चालू आहे? त्या दिवशी तूच तिला महालातून हाकललंस ना? आता परत तिला महालात घेऊन आलास तू? हे सगळं काय चालू आहे दादा? तू एवढा का बदललायस? देवी, यांच्याकडे खूप साऱ्या शक्ती आहेत. अशी व्यक्ती जर आपल्या घरात आली तर चांगलंच आहे ना. देवी, विचार करू नकोस. आत चाल. ये ग, ये.
ये राजशेखर, हे सगळं काय सुरू आहे? गंगाला इथे ठेवून आपण नंदिनीला बाहेर काढण्याचा विचार केला होता, पण नंदिनी तर आलीच नाही. आता गंगाला परत बाहेर काढून नंदिनीला बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत म्हणून हे खोदताय. नंदिनीला येत्या चैत्र पौर्णिमेला स्त्री रूप अजिबात मिळता कामा नये म्हणून मी पूजेला आरंभ केला आहे. पण त्यासाठी तिला इथे यावंच लागेल. यावेळी नंदिनी नक्कीच अडकणार. यावेळी आपले प्रयत्न अजिबात असफल नाही होणार. तिचा वाईट काळ आता सुरू झालाय. राजशेखर, पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगाची शक्ती खूपच जास्त असते. प्रत्येक सजीव हा शिवलिंगासमोर नियंत्रणात असतो. नंदिनीच्या जन्मराशीप्रमाणे ती विश्व शिवलिंगाच्या नियंत्रणात राहणारी आहे. नंदिनीला नियंत्रणात ठेवणारं विश्व शिवलिंगम शिवाचं वास्तव्य असणाऱ्या कैलास पर्वतात नाही, तर मुर्गस्वामीचं वास्तव्य असणाऱ्या गदरलिंगम मध्ये पूजा करायला हवी. तेवढं लगेच शक्य नाही होणार. म्हणून तिकडची माती इथे आणून या वनभूमीमध्ये त्या विश्वलिंगमची पूजा सुरू करणार आहे मी. दगड किंवा मातीपासून बनवलेलं हे विश्वलिंगम नाहीये. हे खूप साऱ्या रुद्राक्षांपासून बनवलेलं विश्वलिंगम आहे. या विश्वलिंगम मध्ये अष्टक शक्ती मिळवण्यासाठी इंद्रसूत्र, अग्निसूत्र, वायुसूत्र, वरुणसूत्र, वृद्धिसूत्र, कुबेरसूत्र, यमसूत्र आणि मोक्षसूत्र या 8 सूत्रांना एकत्र आणून मी होम हवन करणार आहे. इथे या विश्वलिंगमची पूजा केल्यानंतर नंदिनी जिथे कुठे असेल तिथून ती इथे येईल. कारण विश्वलिंगम मध्ये इतकी शक्ती आहे की नंदिनीला इथे यावंच लागेल. या चैत्र पौर्णिमेला तिने स्त्री रूप धारण नाही केले तर ती पुढे कधीच स्त्री रूप धारण नाही करू शकत. तिच्याकडे कोणतीच शक्ती उरणार नाही आणि मग त्या नंदिनी पासून आपल्याला कसलाच धोका राहणार नाही. राजशेखर, स्वामीजी, नंदिनीच्या विरोधात आपण जे काही करतोय त्यात जरी यश आलं नाही तरीही तुम्ही तुमचे प्रयत्न सातत्याने सुरू ठेवले आहेत. जिथे आपल्याला पोचायचं आहे तिथे आपण पोचत नाही आहोत, पण आपल्याला आपली इच्छा तिथपर्यंत पोचवायची आहे. स्वामीजी, नंदिनीला कायमचं शांत करण्यासाठी तुमचे प्रयत्न सुरू आहेतच. त्यात तुम्हाला नक्की यश येईल असा माझा विश्वास आहे. पण त्याही पेक्षा एक मोठी समस्या उत्पन्न झाली आहे. स्वामीजी, नंदिनीपेक्षा मोठी कोणती समस्या आहे? त्या दिवशी आपण गंगाला मारलं तेव्हा सगळं काही संपलं असं आपल्याला वाटलं, पण असं नाहीये. भैरवीच्या रूपात ती समस्या परत आली आहे. कोण आहे ती भैरवी? काय हवंय काय तिला?